बार्शी टाकळीत इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन बिघडत असल्याचा आरोप, वाहनधारक त्रस्त, चौकशीची मागणी। बार्शी टाकळी तालुक्यातील बार्शी टाकळी, पिंजर, महानसह विविध भागांमधील पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण अधिक असल्यानं दुचाकी व चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जातोय। या प्रकारामुळे वाहन मालकांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्यानं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तालुक्यातील अनेक वाहन दुरुस्ती व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात इंजिन, फ्युएल पंप, इंजेक्टर, फिल्टर आणि इंधन प्रणालीतील बिघाडाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे। पिंजर येथील काही 2 व्हीलर व 4 व्हीलर गॅरेज समोरही या संदर्भातील सूचना फलक लावण्यात आल्याचं दिसून येतंय। यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। वाहनधारकांचं म्हणणं आहे की गाडी चालू असताना अचानक बंद पडणे, इंजिन मिसफायर होणे, पिकअप कमी होणे, वारंवार सर्व्हिसिंग करावे लागणे आणि हजारो रुपयांचा खर्च करावा लागणं अशा समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय। अनेकांना रस्त्यातच वाहन बंद पडल्यानं वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे सरकारी धोरण असलं तरी संबंधित मानकांचं पालन होत आहे का? पेट्रोल पंपावर विकल्या जाणाऱ्या इंधनाची नियमित तपासणी केली जाते का? आणि वाहनांच्या बिघाडामधील नेमकं कारण काय आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। यासोबतच पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, वाहनांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि आता इंधनाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेला संशय यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांचा आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याची भावना व्यक्त होतीये। त्यामुळे अकोल्याचे झोपलेले जिल्हा प्रशासन जागं होईल का आणि हा प्रकार थांबतील का अशी चर्चा देखील या निमित्तानं सर्वत्र होताना दिसते। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क।